चल बघ, चल झाले तर झाले. ओके, कधी कधी होत नाही माहिती पण. ओके चल, इकडे बघा, जवळचा एन आहे, तर जवळचा काय जवळ दिसतो, लक्षात ठेवा. हा एन कसा दिसेल, ही लाईन अशी आहे, तर मग हा लाईन हा एन असा दिसेल ना, आणि हे लाईन स्ट्रेट असा एन, उलटा एन असा दिसेल. ओके, तर बघा, आता मग आता जवळचा माणूस जवळ दिसेल का नाही, हा 3 आहे, तर 3 माझा असा दिसेल, उलटा 6 दिसेल का नाही रे? तर जवळचा माणूस आपल्याला जवळ दिसणार आहे, जवळचा जवळ आरशामध्ये दिसतोय. हा आर कॅन्सल झाला आणि हा आर काय, हे लांबवर येणार आहे, हे लांब दिसलं पाहिजे, पण हे जवळ आलं ना, मग हे दोन्ही आपण कॅन्सल केले. आता राहिलाय प्रश्न, हा एन इथं पण एन आहे आणि इथं एन सरळ दिलाय. आरशामध्ये जर एन बघितला तर एन सरळ दिसतो का रे? आरशामध्ये एन सरळ दिसतोय का? आरशामध्ये एन सरळ दिसत नाही सर, म्हणून माझा ऑप्शन क्रमांक बी. व्हेरी गुड, सगळ्यांनी ऑप्शन हा पण गाळवला आणि सगळ्यांचं वेलकम, सगळ्यांनी उत्तर एकदम छान पद्धतीने देत आहेत, त्याबद्दल सगळ्यांचं एक बार माझ्याकडून सगळ्यांचं वेलकम, स्वागत आहे सगळ्यांचं. ओके चला ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन घेऊया. ओके छान, ओके छान, एकदम छान पद्धतीने उत्तर देत आहे सगळे. हो, मी पण खुश आहे. ओके चला, एक मिनिट रे, आता मला परत दुसरी पीडीएफ आपल्याला ऍड करावं लागेल, हा कॅन्सल करून. ओके, आता हा संपले रे, 4च पेजेस बसत आहेत. थोडस मी काय करतो, याला पॉज करतो आणि तुम्हाला अजून क्वेश्चन, भरपूर क्वेश्चन आहेत आपल्याकडे. ओके चल, याला पॉज करू. रेकॉर्डिंग प्रोग्रेस झालेली आहे, स्टार्ट आहे रेकॉर्डिंग. चला उत्तर टाकायचे सगळ्यांनी. ओके चला, फास्ट फास्ट उत्तरे काढायची. चला, सगळ्यांचे चॅट बॉक्स मध्ये उत्तर आलं. चल ओके, व्हेरी गुड, उत्तर आलेलं आहे. बऱ्याच जणांची उत्तर येतात, बी बी, सगळ्यांनी बी टाक. चला, मला आता मी ज्याला विचारले त्याने, आता माझं तोंड दुखतेचा, मी काय करतो तुम्हाला विचार. ओके, आता मी प्रत्येक क्वेश्चन सांगितलं चालेल का? नाही, तुमच्याकडून पण करून घेतो. आता सुघोष, सुघोष प्रश्न क्रमांक 6 कसा आलं रे बाबा बी? सगळ्यांना समजून सांग की बाबा हे सर असे आहे आणि असे त्याचं उत्तर आहे. चला सुघोष. सर, आपल्याला एक त्रिकोण दिलाय, त्या त्रिकोणावर रेषा दिलाय, एका भागावर रेषा दिलाय, बर, ओके, या भागावर रेषा दिली. डाव्या हा भाग, ओके डाव्या बाजूला रेषा दिलाय, तर मग ओके, त्याच्या म्हणजे हा आरशाच्या थोडं लांब आहे, या आरशाच्या थोडं लांब आहे, म्हणजे जवळचा हा काय कोरा भाग आहे, बरोबर. इथं कोरा भाग आहे, इथं कोरा, आणि इथं शेडेड आहे, शेडेड लाईन दिली, बरोबर ना. मग हा लांब जाईल, बरोबर. हा लांबचा भाग लांब जाईल, म्हणजे इथं जवळ आहे, म्हणजे हा कॅन्सल करू. बर ठीक आहे, तर ओके. आणि इकडे आणि हा पण कटेल ना मला, हे जवळ आला, म्हणजे लांबचा भाग लांब होईल. आरशात बघितलं ना, आता दोन्ही पैकी उत्तर आहे ना आपलं. ओके, हा सांग सर, हा कसं. पण नाही येणार, कारण की सी जो पर्याय आहे तो त्रिकोण उलटा केलाय उलट, आणि व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, म्हणून आपला पर्याय क्रमांक बी. बघा किती छान पद्धतीने सांगला बघ, त्याला लगेच लक्षात येईल बाबा आपला त्रिकोण उलटा दिसतोय तिथं, म्हणजे जवळची वस्तू जवळचा आकार आहे तो जवळ दिसणार आहे, आणि लांबचा आकार आहे तुम्हाला लांब दिसणार आहे. बघा, आता जर मी आरसा इथे ठेवला तर जवळचा आपला आकार कसा दिसणार आहे, जवळ, म्हणजे लाईन ही अशी आहे, माझी लाईन अशी असेल तर आरशामध्ये अशी दिसते, मग मी असा मारणार. ओके, असं. ही लाईन उभी आहे मिडलला, तर मी मिडलला अशी घेणार. ओके, व्हेरी गुड. चला चला, पुढं पुढं. आता हे जे आहे ना, अशी तिरकी आहे, म्हणजे अशी आहे, तर माझी अशी दिसणार आहे, तर मी अशी काढणार. दिसते, असं दिसलं पाहिजे. आता ही आडवी आहे, तर हॉरिझॉन्टल अशी म्हणजे आडवी दिसणार आहे. ओके, ही लांब अशी आहे ना, तर म्हणजे अशी दिसते. ओके, अशी उलटी दिसणार आहे. आणि ही आहे ते अशी आहे, मग म्हणजे आरशामध्ये अशी जर असतं म्हणजे अशी दिसणार आहे, म्हणून ही अशी काढली. ओके, आणि हे लांबवर आहे, म्हणून माझं असं लांबवर आहे. ओके, अशी ऍज इट इज आकृती दिसत आहे आपल्याला बी मध्ये. व्हेरी गुड, व्हेरी गुड सुगोष, वेलकम, एक बार एकदम छान पद्धतीने सांगितलं. चला, आता दुसरं कोण सांगणार आहे? मी ज्याला विचारलं त्यांनी सांगणार आहे. चला, कोण आहे? वेदांश आहे का? बघू द्या, वेदांश, वेदांश आहे का? वेदांश, अरे वेदांश नाहीये, वेदांश नाहीये. ओके, मनस्वी, चल मनस्वी सांग मला, काय करू? यस सर. हा, उत्तर सांगायचं जसं सुगोष सांगितलंय त्या पद्धतीने तुला सांगायचं. छान, चल. सर, दिसत नाहीये. दिसत नाहीये,
हो अरे मला स्क्रीन दिसते रे बाळा, तुला बघायचंय स्क्रीन दाखवू का? मला दिसते, तुला दिसत नाहीये? बघ दाखव, दिसते रे स्क्रीन दिसते, तुला दिसत नाहीये स्क्रीन का? आकृती दिसत नाही बाळा, डायग्राम दिसत नाहीये? सांग बरं काय सर, दिसत नाहीये? काहीच दिसत नाहीये. काही दिसत स्क्रीनच नाहीये दिसत नाहीये. का बरं बाळा? जे दिसते का ना रे बाळा? जे सर, सगळं दिसतंय. बघ बरं मनस्वी, बघ मी पण दाखवतो तुला, एकच मिनिट मी दाखवतो तुला, मी दिसतंय इकडे, मी तुला दाखवतो. मी तरी दिसतोय का तुला? थांब एक मिनिट बघू दे मला एक बार. काय दिसत आहे? आता माझं मला सर, तिला हे बघ नेटवर्क नसल. दिसतंय रे, क्लिअर दिसतंय बघ बरं, क्लिअर दिसतंय माझं. हे बघ मी तुला इकडे दाखवतो, दिसतंय का? छान दिसतंय रे, पण तुला का नाही दिसत मला कळत नाही. तुझं काहीतरी बघ, तुझं काहीतरी होत असेल बघ, चेक. तिला नेटवर्क नसल. हा नेटवर्क नसेल बघ बाळा. ओके ठीक आहे, असो. जे चल एक्सप्लेन कर, चल जे एक्सप्लेन कर, चल. रुचिता पण नाही आता, ठीक आहे. जे एक्सप्लेन कर. सर, प्रश्न आकृती, ती आकृती दिली आहे, त्यात मल्टिप्लायचं चिन्ह ते माग आहे आणि आपल्याला आरशाच्या प्रतिबिंबामध्ये पण ते मल्टिप्लायचं चिन्ह मागच पाहिजे. तर ए मध्ये पण नाहीये, बी मध्ये पण नाहीये, सी मध्ये पण नाहीये, डी मध्येच आहे. हे बघ, हे जे आहे ना, हे आपल्या आरशाच्या जवळ आहे बघ. हे आरशाच्या जवळ आहे ना, गुणाकार मल्टिप्लिकेशन, तर हे समोरासमोर पाहिजे इथं जवळ दिसेल, बरोबर. हा, हे आरशातील जवळ जो आहे तो जवळच येणार. म्हणजे हा मल्टिप्लिकेशन इथं जवळ आहे, म्हणजे जवळ इथं येणार. मग आता इथं जवळ नाही, कॅन्सल. इथं जवळ नाही, कॅन्सल. इथं बेरीजेचे चिन्ह आहे की रे, हा पण कॅन्सल. आणि हे झालं. यार किती सोपा क्वेश्चन तुझ्या हिशाला आला बघ, किती तुझ्या सोपा हिशाला आलाय. आणि अशाच पद्धतीने क्वेश्चन येतात एक्झामला. मग आपल्याला किती सोपं आहे बघा बरं, किती सोपं सॉल्व्ह करा. चला पुढचा 8वा क्वेश्चन सॉल्व्ह करा. चला 8वा क्वेश्चन पास. चला चला फास्ट फास्ट, चला उत्तर टाकायची, सगळ्यांची उत्तर आली पाहिजे बघा. किती मजेदार क्वेश्चन. चला हे बघा, मला बोर होत नाही बघा. एक तुम्हाला बोर होते का सांगा? बोर झालंच नाही, बरोबर. आपल्याला सॉल्व्ह कसं करायचं, टॅकल कसं करायचं क्वेश्चन समजलं. चला पुढचा क्वेश्चन सांगणार आहे मला. कोण सांगेल? अर्णव केंद्रे, बोला. केंद्रे सर बोला. सर हा बोला सर. सर काय करू? आन्सर डी. आन्सर डी आहे बा. आन्सर डी का आलं बाबा? हा चला, ये गोलला सर्कल गोल येतो सर, मी गोल काढला, गोल वर्तुळ असा काढला. ओके. आणि ही जी आहे अशी त्रिकोणाची अशी लाईन दिसेल. ओके हा ओके, अशी दिसेल, तर मी अशी लाईन. ओके, ही आडवीला आडवी अशी माझी, आणि ही सर अशी आहे, अशी लाईन असेल तर ओके असं बन. बर ठीक आहे. हे बघा, हा पण येणार नाही, हा पण येणार नाही, आणि हा पण येणार नाही. पर्याय क्रमांक डी. बघा तुम्हाला मी कसं सांगतोय त्याच्यावर लक्ष द्या. आपण कसं फाइंड आउट करायचं, लाईनी कशा येतात यावर थोडस लक्ष द्या. जर आता मी तुम्हाला अजून एक बार सांगतो, इथं लक्ष द्या थोडस, म्हणजे तुम्हाला अजून तुमचा डाऊट क्लिअर आहे. म्हणजे एक्झामला तुम्हाला अभ्यास सुद्धा करायची गरज नाही, एवढं तुम्हाला एकदम छान पद्धतीने सांगतो. बघा हे बघा, आता आपल्या आकृती कशी येऊ द्या, मग तुम्ही काळजी करायची नाही. मी समजा प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगतो. अॅरोज वर लक्ष द्या, अॅरोज असतील, लाईन असतील, त्याच्यावर थोडस लक्ष द्या. हे आरसा मी काढतो ना. ओके, हे आरसा आहे माझा. ओके, आरसा. चल देखो, ये आरसा है, सबको दिख रहा है क्या रे? मिरर है। हाँ, हिंदी में क्या बोलते रे उसको? चल, तो उसको पता है क्या रे, आरसे को क्या बोलते हैं? वो इंग्लिश में मिरर बोलते हैं, ये मुझे पता है. चलो ठीक आहे, जाणे दो, छोड दो. इकडे बघा रे, जाऊ द्या. आता बघा, ही लाईन अशी आहे, तर आरशामध्ये कशी दिसेल? अशी दिसते. ही लाईन आडवी आहे, तर अशी आडवी दिसते. जर माझी लाईन अशी असेल, सॉरी आता परत तीच घेतली का रे, सॉरी, इकडे बघा. जर लाईन माझी अशी असेल तर माझी लाईन अशी दिसते. ओके ओके ओके, समजतं. चला क्लिअर आहे, क्लिअर आहे. आता समजा माझी आकृती कशी आहे, समजा माझी लाईन असा असा अशी लाईन आहे, अशी लाईन आहे समजा, अशी लाईन. ओके, एक मिनिट, असं असं
तर मग असं जर असेल, समजा इथं असं जर असेल तर कसं दिसणार आहे माझं? बघा लक्षात घ्या, ही अशी आहे तर माझी अशी येणार, ही लाईन उभी आहे तर माझी लांब जाणार. म्हणजे आरशाच्या जवळच असं अशी लाईन असेल तर माझी काय होणार? त्याच्या अपोजिट अशी जाणार आहे. म्हणजे बघा, आता मी समजा असा इकडून बाण मारला, असा बाण मारला असा खाली, तो पण असा सोडेल त्याच्या अपोजिट, असा सोडेल. ओके, कळतं का? या गोष्टी लक्षात ठेवा. आपला आरशातील असा क्लिअर टॉपिक झाला पाहिजे. ओके, असा बाण सोडेल. समजा अर्जुनाने असा सोडला, इकडून कर्णाने पण असा सोडणार आहे. ओके, असा सोडणार आहे. ओके, म्हणजे लक्षात राहिलं पाहिजे की बाबा हे आहे आपलं मिरर. म्हणजे आपल्याला अर्जुन आठवला पाहिजे आणि कर्ण पण आठवला पाहिजे. ओके, चला हे बघत असेल तर माहित असेल, नाही तर नाही. तुम्हाला अर्जुनची ओळख आहे का, कर्णाची ओळख आहे, तुम्ही बघत असाल. ओके, ठीक आहे, सोडा. चला हे तुम्ही रील बघता, मला माहिती आहे असलं काही बघत नाही. चला रील बघणं सोडून द्या, रील स्नॅप बंद करा. ओके, चला क्वेश्चन नंबर 9 कडे चला. कुणी स्नॅप वापरायचं नाही, कुणी इंस्टाग्राम वापरायचं नाही. ओके, घरच्याने जरी दिले आपल्या इंस्टाला असेल तरी ते वापरायचं नाही. आपल्या कामासाठी फक्त आपल्याला जर डाऊट असेल तर युट्यूब आपल्यासाठी छान पैकी एक ऑप्शन आहे, त्याच्यावरच अभ्यासाच्या गोष्टी बघायच्या. जर कधी तरच कदाचित आपल्याला वाटलं तर कार्टून वगैरे तुम्हाला आवडत असेल तर बघायचं. ओके, बाकी गोष्टीकडे ध्यान द्यायचं. ओके, अभ्यासाच्या गोष्टी आणि जे रील्स वगैरे येतात तिथं पण रील्स येतात कुठं? युट्यूबला, त्याच्या मागे लागायचं नाही. ओके, चल आपला अभ्यास आणि आपला खेळायचं वगैरे एन्जॉय करायचं, स्पोर्ट मध्ये भाग घ्या तुम्ही. बाकी सर्व गोष्टी करा, पण ह्या गोष्टीचं थोडस तुम्ही बघायला लागला युट्यूब हे, तर ह्या गोड वाटतात, पूर्ण आपलं डिस्टर्ब करतं. ओके, अभ्यासात तर आपलं आपण अभ्यासाकडे लक्ष द्यायचं. ओके, चला उत्तर टाका सगळ्यांनी. बंद करा माईक, बंद कर समर्थ. चला उत्तर टाकायचं सगळ्यांनी. व्हेरी गुड. ये फक्त जय न फास्ट टाकते बघा, सगळ्यात आधी जय टाकते. तुम्हाला बाकीच्यांना काय होतं रे? मनस्वी पण फास्ट टाकते. व्हेरी गुड मनस्वी, छान. वेलकम मनस्वी बाळा. ओके ओके, चला सुघोष, छान. सुघोष छान बाळा. ओके, समर्थ छान. ओके, छान. चला उद्या पण क्लास याच टायमाला असणार आहे आपला, 8:30 ला क्लास असणार आहे उद्या पण. ठीक आहे, ठीक आहे. चला 8:30 लाच क्लास असणार आहे. चला चला, सगळ्यांना समजतंय? चला क्वेश्चन सगळ्यांनी उत्तर टाकायचे. सगळ्यांनी, बाकीच्यांची आली नाहीत रे. तुम्ही 4-5 जणांनी टाकलेलं आहेत. बाकीच्यांचं काय उत्तर? 4 जणांनी टाकलं फक्त, मनस्वी, जय आणि अर्णव. काय होत रे बाळा, हात दुखतेत का? दाबून देऊ? हा, चला उत्तर टाकायची सगळ्यांनी. ठीक आहे, लक्षात राहते रे बाळांनो. आपण उत्तर जर सर एखाद्या मी आपण जर उत्तर टाकलंय. टाकले, ओके ठीक आहे, बघितलं नाही का? सॉरी. हा, ठीक आहे. बघा, आपण कुठली गोष्ट ऍक्टिव्हिटी केली ते लक्षात राहतं. बघा, आपण चॅट जरी केलं, आपण चॅट जरी टाकलं की लक्षात येतं, हा बाबा हे असा क्वेश्चन आलता, हा सरांना आपण काहीतरी ऑप्शन टाकलं, मग आपल्या लक्षात येतं. तर त्यासाठी थोडीशी ऍक्टिव्हिटी करायचं. उगं बघत बसायचं नाही. दगड कसा ठेवला की जायला बसतो, तसं बसायचं नाही. ओके, हा चला क्वेश्चन काय दिलाय, हा याचं उत्तर काय, चला चटकीनं टाकायचं. ओके, तसं ठीक आहे. चला इकडे लक्ष द्या. आता हे वाय आहे. वाय, आपला वाय जशा तसा दिसल्यासारखा दिसतो आणि जशा तसं दिसणार आहे. ओके, माझा वाय व्यवस्थित आलेला नाही. ओके, वाय जवळ आहे तर वाय उलटा आहे, कॅन्सल करा. इथं वाय उलटा आहे, इथं बरोबर, इथं इथं वाय बरोबर आहे आणि इथं पण वाय बरोबर आहे. ओके, चल आर कसा दिसतोय तुम्हाला? आर आर आता या 2 ऑप्शन तर कटले, तर आर काय दिसतोय इथं? आर इथं डायरेक्ट उलटा दिला. इथं आर, इथं इथं काय आर कसा याच्या उलटा दिसतोय, म्हणजे असा आर असा आहे. तर बघितल्यानंतर आर कसा दिसेल? असा दिसेल, बरोबर, असा. म्हणजे असा आर इथं आहे. इथं काय, इथं सॉरी इथं उलटा आहे. डायरेक्ट काय केलं, त्याला पलटी मारला. म्हणजे हा पाण्यातील प्रतिबिंब दिसल्यासारखं, पाण्यातील म्हणजे असा आपल्याला इथे आरशातील आहे, तर मग आपल्याला आरशातील बघावं लागेल. तर हा काय करूया, हा पण ऑप्शन कॅन्सल झाला, म्हणून पर्याय क्रमांक ए हे उत्तर आहे. ओके, कॅन्सल करता आलं पाहिजे पटापट. चला आता इथं लक्ष द्या.
पर्याय क्रमांक म्हणजे प्रश्न क्रमांक 10व्याकडे जर तुम्ही लक्ष दिला तर एकदम सोपं आणि बाकीची पीडीएफ तुम्हाला पाठवल्या जाईल. ओके. आणि उद्या उद्या जे आहे 8:30 वाजता कट पेपर कटिंग मी तुम्हाला असं स्वतः करून दाखवणार. पेपर कट केल्यावर कसा दिसतं हे तुम्हाला दाखवतो, लाईव्ह मध्ये दाखवतो. ओके. टेन्शन नका घेऊ. म्हणजे तो पण तुमचा टॉपिक असा क्लिअर कट एकदम खणखणीत ठणठणीत तुम्हाला समजून जाईल. काळजीच नका करू. मार्क आपले गेलेच नाही पाहिजे, 9 आपल्या हातून गेलीच नाही पाहिजे. ओके. असा अभ्यास करायचा सगळ्यांनी. ओके. ओके. माझ्या क्लासमध्ये जेवढे आहेत आपल्या तर कमी स्ट्रेंथ आहे. 2 का 3 जरी लागले ना मी सक्सेस झालो म्हणून समजून घ्या. माझं शिकवणं सक्सेस, तुम्ही नाही मी. ओके. तुम्ही पण अभ्यास केला, तुम्ही पण होणार, पण मी सक्सेस झालो. कारण का मी शिकवलेलं लक्षात आलं म्हणून मला असं वाटतं. ओके. चला अभ्यास केला. ओके. चला याची चोंच ही वाली जवळ दिसणार आहे हे बाबा तू कॅन्सल, हे जवळ आहे हे कॅन्सल, हे या दोघांपैकी उत्तर आहे. ओके. चल आता हे गुणाकाराचं चिन्ह काय लांब वर आहे, मला हे लांब पाहिजे, हे जवळ यायला रे, चल कॅन्सल. चला ऑप्शन क्रमांक उरलाय फक्त डी, म्हणजे आपलं उत्तर आहे डी. चला बघा कसं उडवायचं क्वेश्चन, एका सेकंदामध्ये उडवता आलं पाहिजे आपल्याला. समजलं? चल व्हेरी गुड, व्हेरी गुड. जय नुसतं डी डी टाकतोय, एकटाच टाकतोय, एकटाच नडतोय. ओके. समर्थ ओके. जयनं पण ओके. परत आदित्यनं टाकलेला एफ करून टाकला रे बाळा, एफ पर्यायामध्ये येतच नाही ना रे. चल पुढचा 10वा बघा. मजा आली पाहिजे आपल्याला, नुसती मजा आली पाहिजे. चला 10व्याचं पण उत्तर आले लगेच. 11वीचं ओके डी. चला व्हेरी गुड. जयचं डी आलेलं. अरे वा वा मस्त छान. व्हेरी गुड. वेलकम. चला सगळ्यांचं ओके छान. चला सगळ्यांना समजतं. ओके. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला एकदम छान. अरे वा मस्त छान. बघा आता इकडे बघा, हे बाबा इकडे बघा, हा आर आहे. हे आर जसा तसा दिसेल का? नाही. हे बघा इथं जसा दिसतोय. अबे तुला कॅन्सल करून टाकू. ये चल हमारी बस को उसको कॅन्सल कर देंगे. चलो ठीक आहे. आर जसा तसा दिसतोय, कॅन्सल करून टाका. जाऊ दे, करून टाका. 2 ऑप्शन तर गेले, उरले 2. ओके. चला आता आपण लक्ष देऊया. हे 2 तर आर सरळ दिसतात, हा आर उलटा आहे आणि इथं पण उलटा आहे. ओके. आता आपल्याला लक्ष द्यावं लागेल कोणाकड. आता थोडीशी सारखं दिसते रे, सारखं दिसते की नाही ना, सारखं कसं दिसते ना. हा पी जो आहे तो आपला कसा दिसेल आरशात. चला म्हणून मी तुम्हाला अक्षर दाखवलं पाहिजे. पी मला असा दिसेल. हा पी नाही हो सर, म्हणून माझा ऑप्शन डी. बर चला समजलं. चला व्हेरी गुड. चला पुढचा क्वेश्चन. चल नया क्वेश्चन आपके सामने. चला 12वा क्वेश्चन सॉल्व फास्ट. चला यस कसा दिसतोय नागोबा सारखा. डी कसा दिसतोय. चला सी कसा दिसतोय. सी असा इकडून बघतोय तर हा बी इकडूनच बघणार, म्हणजे दोघं अपोजिट असं लढाई केल्यासारखं. ओके. चला लवकर फास्ट. चला त्रिकोण आहे. आता त्रिकोण जशाचा तसा त्रिकोण दिसेल. इथं तर उलटा दिसतोय की रे त्रिकोण, हे उलटा दिसतोय, हे उलटा काढून टाका. चला 2च ऑप्शन पैकी उत्तर आहे आपलं. बरोबर ना रे? ओके सर. ओके रेडी उत्तर आहे सर. 2 तर उडून टाकले ऑप्शन. बरोबर. आता हे सी आहे. आता सी माझा आरशामध्ये कसा दिसेल रे, याच्याकडेच बघेल ना, एकमेकाकडे भांडणं करा. आपल्याला एखाद्याने क्लासमध्ये बोलले की कसं आपण फुसफुस नागोबा केल्यासारखा करतो का नाही, एखाद्याला आपण त्याने इकडून रागानं बघलं की आपण पण बघतो. जसा सी आहे तो असा आहे, तो बी नागोबा सारखा असा बघतो एकमेकाकडे. पण इथं सी असा आहे तर माझा उलटा दिसणार आहे ना, इथं हा बरोबर आहे आणि हा इथं जशा तसा बघतोय का, कळतो का भिवून नाही. आपल्याला एखादं भांडायला आलं तर आपण काय करतो, मी पण कमी आहे का म्हणून आपण भांडायला जातो. तसं इथे सी पण काय केलेलं आहे, त्यानं काय करतोय असा बघितलं तर आरशामध्ये त्याने काय म्हणते असा बघतोय. चल आजा तू भी आजा, मैं क्या कम हूं क्या. असं लक्षात ठेव. ओके. चल ओके. सगळ्यांना उत्तर एकदम छान. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी येत आहे. चला उत्तर सगळ्यांना जमतंय बघा. मजा आली का नाही, क्लास मध्ये मजा आली का. ओके. चला प्रश्न क्रमांक 13. चला फास्ट फास्ट फास्ट. 13 चला टी. आता टी तर सारखाच दिसतोय, बरोबर का नाही रे. चलो अभी टी का थोड़ा सा प्रॉब्लम आने वाला है, थोड़ा सा नहीं. चलो सबके पास टी 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 टी. ओके चल
आता बघा टी तर इथं आहे, टी सगळीकडे सारखा दिसणार आहे. ए कडे लक्ष द्या, ए पण इथं ए 2 नंबरला इथं इथं जवळ दिसणार आहे. इथं बी आला कॅन्सल, ए उलटा आहे कॅन्सल. आता या दोघांपैकी उत्तर आहे. ओके, या दोघांपैकी उत्तर आहे. चला बघूया. बी बी जसा तसा आरशामध्ये दिसतोय का? नाही रे, आरशामध्ये बी जसा तसा दिसते का? बी असा दिसला तर त्याला पाठ लावणार असा बी असा दिसतो. ओके, घ दिसलं घराचं माहिती आहे ना, घराचं तसा दिसतो. तर बी असा दिसेल का? हा असा दिसेल. असा दिसेल का? नाहीये, म्हणून पर्याय क्रमांक बी. चल, सगळ्यांना समजलं पाहिजे. आता आलेला आहे मांजर. बघूया मांजर आहे का? मांजरच आहे रे, त्याला मांजर दिसतंय, मांजर. ओके, आता बघा, आता तुम्हाला सांगतो कसं रागवतो आपण. इथून ते मांजर कसं आरशात बघून रागवतोय, तर तसं इथं बघा. हा, आता बघा हा कसा, बघा तुम्हाला सिंपल उत्तर येऊन जाईल. ये तर असा शेप इथं इथं दिसतो, बाकीकडे शेप कुठं काहीतरी शेप दिलेला आहे, कॅन्सल करा. पर्याय क्रमांक याच्यात काही मजा नाही. अशा क्वेश्चन मध्ये काय मजा नाही. चला पुढचा क्वेश्चन घेऊ. चल, हे तू कळेल, याचा काही विषय नाही. पुढचा क्वेश्चन, हा इधर मजा आहे का? थोडासा इधर मजा आने वाला है. एकदम छान, आपण इथे एन्जॉय करूया. बघा इकडे बघा. आता इथं इथं काय करणार? ही लाईन आहे तर अशी वरी दिसणार. हा अशी लांब आहे, ही लांब आहे तर ही लांब जाईल, आणि ही अशी येईल. हे इथे येणार आहे कोपऱ्यामध्ये, आणि हे लांब आहे इथं कोपऱ्यावर. हा कॅन्सल, उलटा दिसतोय. हा आपला दिसतोय बऱ्यापैकी. हा एकमेकाशी बघतोय ना, हा बरोबर आहे पर्याय. हा कॅन्सल. हा चल, सगळ्यांना सोपं वाटतंय, एकदम सिंपल, इजिएस, व्हेरी इजिएस, व्हेरी इजिएस, व्हेरी गुड. चला पुढचा क्वेश्चन. चला, जेवढे आपण पीडीएफ आहे तेवढ्या कव्हर करू, पटपट उत्तर टाकायचे. व्हेरी गुड. चला पुढच्याच बी आहे, 16व्याचं बाळांनो. चला 16व्याचं टाका. आता मला काही सांगायची गरज नाही. तुम्ही आता एक बार गाडी तुमची पटरीला लागलेली आहे, फास्ट मध्ये चाललेली आहे. व्हेरी गुड. सगळ्यांची गाडी जोऱ्यामध्ये चालली आहे. सगळे ट्रेन मध्ये बसलेले आहेत, तर सगळ्यांनी डक 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 गाडी आपली झुकझुक जॉगिंग गाडी बरोबर उत्तर टाकतात सगळ्यांनी. व्हेरी गुड. चला 16व्याचं टाका, 16 मेन्शन करा, आणि मी पुढं आन्सर टाक. चल, मला आता कळत नाही, बी सांग. 16व्याचं बीच आहे का? डी आहे. ओके, चला बघूया. आगीन गाडी झुकझुक. ही लाईन कशी आहे? अशी लाईन. तर माझी लाईन कशी दिसेल? अशी दिसेल. ओके, ही लाईन अशी आहे तर माझी लाईन अशी दिसेल. ओके, ही काय अशी आहे ना? ओ दादा नो, इकडे बघा रे, ही लाईन अशी आहे, इकडे लांब आहे, तर माझं पण असं लांब देईल ना रे, अशी लांब. ओके, मग बाकी काय राहिलं? हा काय झिरो आहे ना, झिरो माझा जवळचा जवळ येणार रे बाबा. आणि हा प्लस आहे तर प्लस लांब आहे तर लांब. हा एक गुणाकाराची चिन्ह आहे इथं. असं ऍज इट इज कुठं दिसतंय रे? बघा इथं गुणाकाराची चिन्ह, इथं प्लस आहे, कॅन्सल. इथं काय उलट दिसतंय बाबा? हा पण कॅन्सल. राहिला या दोन्ही पैकी उत्तर आहे तुमचं. बरोबर, हा झिरो जवळ आहे, इथं इथं पण जवळ आहे, चालेल, ठीक आहे. इथं प्लस आहे तर इथं लांब प्लस आहे ना, इथं पण लांब प्लस आहे. चला, अरे बाप रे बाप, उत्तर काय रे तुमचं? काय चुकवलं रे डी वाले? काय उत्तर आहे तुमचं? डी आहे. ओय डी वाले, कोण आहे डी वाले? अरे न, डी कुठल्याच सांगताय बाळांनो? मला सांगा, मी मेन्शन करा म्हटलं. 16व्याचं सर, 16 बरोबर बी असं म्हणा. 17 असेल तर 17 बरोबर डी असं टाका. मला कळेल. तुमचे एवढे चार्ट केल्या, मला काहीच कळत नाहीये. ओके, म्हणजे समजेल का नाही हेच कळत नाहीये. ओके, चला ठीक आहे. बाकीचे क्वेश्चन्स तुम्हाला येतात, बाकीची पीडीएफ तुम्हाला मी पाठवणार आहे. आणि ह्याचं उत्तर आहे बघा, लक्षात घ्या, 16व्याचं उत्तर आहे बी. कारण आता बघा, हा आता इथे लक्षात घ्या, इथं गुणाकाराचं चिन्ह आहे आणि इथं काय बेरीजचं चिन्ह आहे लांब, मग आपण कॅन्सल होईल. पर्याय क्रमांक बी तुमचं उत्तर आहे. सगळ्यांना समजलं? आता आपण 17व्याकडे जाऊया. 17व्याकडे आपल्याकडं आपल्या पान दिसते, पान दिसते सारखं. तर बघा हे सरळ आहे, सरळ तर येणार नाहीये. आता हे उत्तर असू शकतं. आता 10 मिनिटांनी परत जॉईन करायचे. बघा आता हा गुणाकाराचं चिन्ह कुठे आहे? कोपऱ्यामध्ये. इथं काय मिडलला आहे, हा पण कॅन्सल करू. आता हे तर हा असा पत्ता तर दिसतच नाही, म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर आहे. चला, सगळ्यांना समजलं का? एक बार सांगायचंय.
आणि सगळ्यांनी थोडस माईक ऑन करा. आम्ही ज्याला विचारलं त्यांनी मला बोलायचं. ओके.